शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मीत. त्याच घोड तळ पायतळ, फौज फाटालाही बक्कळ. अंगी 10 हातीच पळ, पाहणारा कप छळछळ. वाटे भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, इकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यासी नाही जाणीव शेतीची, त्यासी नाही जाणीव शेतीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय कर राज, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी जी. या जीवा काय म्हणतोय खान. महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, तर दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा.
पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला, खान धाभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. तरा तरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटा. भाई रे भाई रे आला दीदी, भाई रे आला दीदी. त्रिकुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती महाराज की की की. ओतून श्वास अंतरीचा, श्वास श्वासात मिसळावा. ओतून श्वास अंतरीचा, श्वास श्वासात मिसळावा. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, मणी आनंद सागर उसळावा. वेड्या जगात आपणही वेडा होऊन जावे, वेड्या जगात आपणही वेडा होऊन जावे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे स्वर पुन्हा पुन्हा आळवावे, हे स्वर पुन्हा पुन्हा आळवावे. आणि असेच सुंदरसे स्वर आळवण्यासाठी मी आता आमंत्रित करणार आहे कालच पार पडलेल्या आत्मनाद ब्रह्म वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये लहान गटात सर्वप्रथम पारितोषिक पटकावणारी विद्यार्थिनी, पटकावणारा विद्यार्थी जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुल इंटिग्रेटेडच्या या विद्यार्थ्याचं गाण्याचे बोल आहेत अगोबाई डगोबाई. आणि या विद्यार्थ्याला मार्गदर्शन लाभलं आहे त्याचे संगीत शिक्षक आदरणीय सूर्यवंशी सर, आदरणीय गुंगुडे सर, निळे सर आणि समाधान सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या आपल्या चिमुकल्या बालकलाकाराचं. डगबाई डगबाई लागली ग,
एन्जॉय करत आहात आत्मनटराज आत्मकिलबिल बहारदार त्यांचा असा कार्यक्रम. आणि या सर्व कार्यक्रम आपल्या समोर प्रस्तुत करण्यासाठी आमचे विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न करत आहेत, सराव करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे डान्स मास्टर राकेश सर व त्यांची टीम त्यांनी सुद्धा गेल्या 1 महिनाभरापासून या सर्व विद्यार्थ्यांसोबत कष्ट घेतलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे. आणि हा बहारदार असा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करण्यासाठी आमच्या पडद्यामागचे कलाकार सुद्धा झटत आहेत आणि झटत राहतील या कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत. जोरदार टाळ्या या सर्वांसाठी. आणि यानंतर आपल्या समोर सादर होणार आहे एक अप्रतिम असं नाटक. परंतु तत्पूर्वी मी अनुजा राऊत आणि म्या धोंडीराम दगडू पोटफोडे. कोण? धोंडीराम दगडू पोटफोडे. हा, तर आम्ही तुमची रजा घेणार आहोत. परंतु आपली रजा घेण्यापूर्वी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल संबंधित संयोजकांचे आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्या शब्दांच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी जोडले गेलो त्या शब्दांचे देखील आभार मानतो. शब्द गवताचं पात वाऱ्याईनं झुलत नसतं. गवताचं पात वाऱ्याईनं झुलत नसतं. शब्दाईना भाषेचं सामर्थ्यही कळत नसतं. शब्दाईना भाषेचं सामर्थ्यही कळत नसतं. भाषा ही एक ललना तर शब्द तिचे अलंकार. भाषा ही एक ललना तर शब्द तिचे अलंकार. भाषेच्या या सामर्थ्याला सदैव आमचा नमस्कार. भाषेच्या त्या सामर्थ्याला सदैव आमचा नमस्कार. ओम गुरुदेव. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद अनुजा मॅडम, धन्यवाद कौशिक. मित्रांनो, आपण आत्माविष्कार सोहळ्याच्या उत्तरार्धामध्ये आलेलो आहोत. धमाल करणारा कार्यक्रम आपण सर्वांनी अनुभवला. 20 वर्षाच्या इतिहासामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम आपण सर्वजण अनुभवत आहात. आणि आता सुरू होतोय आत्मा मालिक अभिनय गुरुकुल प्रस्तुती, अर्थात एक बालनाट्य तुमच्या समोर सादर होत आहे. मित्रांनो, काल छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला होता, परंतु तांत्रिक अडचणीमुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. परंतु गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या दमाने आणि मोठ्या उत्साहाने पुनश्च एकदा आम्ही तुमच्या समोर हजर झालेलो आहोत. अर्थात आत्मा मालिक अभिनय विभाग प्रस्तुती. तुम्हाला आठवतंय की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आयोजित बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली. आणि या बालनाट्य स्पर्धेमध्ये आपल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने सहभाग घेतलेला होता. खरं तर हे दुसरं वर्ष आहे. आत्मा मालिक अभिनय गुरुकुल अर्थात अभिनय विभाग सुरू होऊन दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण शिक्षकांना घेऊन आमच्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील हौशी शिक्षक यांनी स्वर्गहरण हे नाटक सादर केलं. पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये लेखनासाठीचं उत्कृष्ट अर्थात पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि आम्ही काम करतोय तुमच्यासाठी अर्थात चिमुकल्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. आणि म्हणून यावर्षी विद्यार्थ्यांना घेऊन बालनाट्य सादर केलं गेलं. होळी नावाचं हे बालनाट्य. आणि या बालनाट्याला उत्कृष्ट कलावंत पुरस्कार प्राप्त झाला. आणि ते बालनाट्य काल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आज खर तर गुरुदेवांची, या ठिकाणी उपस्थित सर्व संतांची, विश्वस्त व्यवस्थेची प्रचंड इच्छा होती की सबका मालिक आत्मा ही थीम घेऊन एक बालनाट्य सादर करावं. आणि गुरुदेवांचे आशीर्वाद घेऊन, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेरणा घेऊन हे बालनाट्य सादर करण्याचं भाग्य आमच्या ओम गुरुदेव माध्यमिक गुरु